रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 15 जानेवारी 2026. आपण परिक्रमेतल्या 76व्या दिवसाच्या पडावाला नृसिंह मंदिर गोराघाट या ठिकाणाहून सुरुवात करतोय. काल संध्याकाळी आपण या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. थंडी प्रचंड अशी आहे. 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या ठिकाणी मोबाईल मध्ये दिसतंय आणि समोर बघा धुकं किती आहे. आपण आता या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराला खेटूनच या ठिकाणी बघा एक पगदंडी मार्ग आहे. या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि या ठिकाणी हे मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल या ठिकाणी आपल्याला विश्रांतीची व्यवस्था झाली. आश्रमामध्ये सदाव्रत होतं. 8 ते 9 जण आम्ही या ठिकाणी परिक्रमावासी होतो. सगळ्यांची एकादशी होती, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला बटाटे मिळाले होते. ते बटाटे आम्ही तंदूर भट्टीमध्ये, म्हणजे आपलं जे गावठी तंदूर भट्टी जी असती, शेकोटी केली होती. त्या शेकोटीचा जो जाळ झाला होता, त्या जाळाचा जो विस्तू तयार झाला होता, त्याच्यामध्ये बटाटे उकडून तेल मीठ बरोबरती लावून आपण ते खाल्लेले आहेत. खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपल्याला जे सदाव्रत मिळालं होतं, पीठ आणि डाळ, ते सदाव्रत आपण या मंदिरामध्ये पुजाऱ्यांकडे दिलेलं आहे. म्हणजे पुढे जे कोणी परिक्रमावासी येतील त्यांच्या ते कामी येईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण दिशा बघत बघत चाललोय. कुठल्याही खुणा लावलेल्या नाहीयेत. या ठिकाणी एक नाला लागलाय. या नाल्यातूनही आपल्याला आता पलीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तो नाला पार करून आपण ही टेकडी चढून वरती आलोय आणि आता या टेकडीवरती जी पगदंडी आहे, त्या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण त्या शेतातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी थोडासा मोठा पण शेतातलाच मार्ग लागलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे आल्यानंतर आता 2 रस्ते लागतात. एक उजवीकडे, एक डावीकडे. बघूयात आता या रस्त्याने आपल्याला कुठे जायचंय ते. या ठिकाणून आपण उजवीकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूने थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी निमखेडा हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे गाव आहे. आपण सरळ सरळ मार्गस्थ आहोत या गावातून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याकडं काल मकर संक्रांती साजरी झाली. या ठिकाणी आज 15 तारखेला मकर संक्रांती आहे. आपण कालच तिळाचे लाडू वाटले होते. आजही आपण काही तिळाचे लाडू वाटूयात. या ठिकाणी दुकानातून आपण आज 40 ते 50 लाडू विकत घेऊन पुन्हा वाटूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. निमखेडा गावातील मैयांना, लहान मुलांना, सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत देत रामकृष्ण हरी नर्मदे हर करत करत आपण आता या निमखेडा गावातून सरळ सरळ बाहेर पडलोय. निमखेडा गावात प्रवेश केल्यानंतर तो जो सरळ मार्ग होता तो कुठेही आपण सोडला नाही आणि सरळ सरळ मार्गाने बाहेर आल्यानंतर अशा प्रकारचा हा डांबरी मार्ग लागलेला आहे आपल्याला आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैया आपल्यापासून साधारण 400-500 मीटर अंतरावरतीच आहे, पण आपण या डांबरीने चाललोय कारण आज धुकं भरपूर जास्त होतं आणि त्या धुक्यामध्ये जर आपण शेतमार्गाने जायचं म्हटलं तर घसराघसरी आणि पूर्ण कपडे ओले होण्याचे चान्सेस असतात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. निमखेडा गावातून साधारण 2 किलोमीटर आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी एक मोठा मार्ग आपल्याला लागलेला आहे. याने उजव्या बाजूला आपल्याला जायचं नाहीये कारण नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरती हा उजव्या बाजूने एक पूल आहे. त्या पुलावरून मार्ग जातो. आपल्याला या डाव्या बाजूने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण साधारण 2.5 ते 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झालोय. तर या ठिकाणी आपल्याला रेल्वे क्रॉसिंग लागलेलं आहे. पार करून पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रेल्वे क्रॉसिंगला आपण पार केल्यानंतर या गाड्या ज्या दिशेने चाललेल्या आहेत डाव्या बाजूला, त्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा रेल्वे मार्ग सुद्धा नर्मदा मैयावरूनच पुढे मार्गस्थ होतो. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण शेताने आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने परिक्रमेतला पूर्ण पडाव केला होता.
पण आज आपल्याला डांबरी मार्गानेच पुढे मार्गस्थ व्हावं लागतंय, कारण आज सकाळी धुकं भरपूर जास्त होतं, त्याच्यामुळे दवबिंदूंचं प्रमाण शेतावरती भरपूर होतं. आपण साधारण 2-1 किलोमीटर शेतातून मार्ग घेतला होता सुरुवातीला, पण त्याच्यामध्ये एवढं धुकं आणि एवढा घसरडा रस्ता होता की आपण निर्णय घेतला की आज आपण भेड़ाघाटपर्यंत या मार्गाने जाऊयात. शेतकऱ्यांनी पण आपल्याला सांगितलं होतं की आज कोहरा बहुत ज़्यादा है, तो आप भेड़ाघाट तक सीधे सीधे मार्ग से जाओ. ये मार्ग भी नर्मदा मैया के किनारे किनारे से ही चलता है, लेकिन थोड़ा दूरी से चलता है. त्याच्यामुळे आपण आता या मार्गाने चाललोय. बघूयात 12 वाजेपर्यंत आपण या मार्गाने जाऊयात आणि त्याच्यानंतर जर आपल्याला किनाऱ्यावरती जाण्याचा मार्ग भेटला तर तिथून पुढे आपण किनाऱ्याने मार्ग घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कालही आपण ज्या आश्रमात थांबलो नृसिंह मंदिरामध्ये गोराघाट या ठिकाणी, तिथंही तशीच अवस्था आहे. अगोदर या ठिकाणी प्रॉपर आश्रम होतं, म्हणजे भोजन प्रसादी वगैरे ते स्वतःच्या हाताने बनवून सर्व परिक्रमावासींना देत होते. 50, 60, 70, 100 किती परिक्रमावासी आले तरी स्वतः भोजन प्रसादी बनवायचे. पण आता ते जे वागणं आहे परिक्रमावासींचं त्यांना कंटाळून त्यांनी आता सदाव्रत द्यायला सुरुवात केलेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागे या घरातून आपल्याला मैयांनी आवाज देऊन त्या ठिकाणी बालभोग आपल्याला दिलेला आहे. यांचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पुढचा मार्ग आहे आपला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 7 ते 8 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर शहापुरा हे गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचे शहापुरा गाव आहे. हे तालुक्याचं ठिकाण आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागच्या चौकातून पुन्हा आपल्याला थांबवलंय आणि या ठिकाणी नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका असा आग्रह केलाय. या मंडपाच्या ठिकाणी आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शहापुरा गावामध्ये आपण प्रवेश केल्यापासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर सरळ मार्गस्थ झालोय आणि या शहापुरा गावातून आपण बाहेर पडलोय. शहापुरा गावामध्ये चाय प्रसादी बालभोग याचं आमंत्रण स्वीकारची करत आपण परिक्रमेतला हा पडाव चालू ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपण आता या सरळ रस्त्याने भेड़ाघाटकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शहापुरा गावातून साधारण 4 ते 5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती आपल्याला हा जबलपूरच्या दिशेने जाणारा महामार्ग लागलेला आहे. या महामार्गाने आता आपण सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आपण या ठिकाणी सीमा दीदी वीरेंद्र यांची जी PDF वापरून आपण परिक्रमेमध्ये पुढे मार्गस्थ होतो त्यांचं या ठिकाणी आश्रम आहे. पूर्ण नर्मदा खंडामध्ये त्यांच्याद्वारे 3 ते 4 आश्रम चालवले जातात आणि इतर आश्रमांना सहकार्य केलं जातं. या ठिकाणी आपली त्यांच्याशी भेट झाली, चर्चा झाली काही गोष्टींवरती. कदाचित ही भेट घडणे आपलं नर्मदा मैयाने लिखित केलं असावं, त्याच्यामुळे आपण आज या मार्गाने इथपर्यंत आलो. नाहीतर आपण तटातटाने मार्गस्थ होतो तसं तर, पण आज कोहरा जास्त पडल्यामुळे आपण या डांबरीने या ठिकाणी मार्गस्थ झालो. या ठिकाणी भोजन प्रसादी घेऊन थोडा वेळ विश्रांती करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. समोर जो महामार्ग आहे त्या महामार्गाने आता आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी पुण्यावरून सारिकाताई बोडके यांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी 1100 रुपये पाठवले होते. ते आपण या आश्रमामध्ये सेवा म्हणून जमा केलेले आहेत त्यांच्या नावे. त्यांचे मनपूर्वक आभार. नर्मदा मैयाचरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आश्रमातून बाहेर पडल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती हा पहिला ब्रिज लागला आपल्याला. या पुलाच्या शेजारून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत, कुठेही वळायचं नाहीये. याच्यानंतरचा जो आपल्याला पूल लागणार आहे त्या पुलाखालून आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे आतमध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सहजपूरचा उड्डाण पूल पार केल्यानंतर साधारण 2.5 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यावरती हा एक वरतून महामार्ग जातोय, त्याचा पूल लागलेला आहे. तो पूल आपल्याला पार करून पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 6 किलोमीटर आपण याच जबलपूरच्या रस्त्याने
पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी दुसरा पूल लागलेला आहे आपल्याला, उड्डाण पूल. पहिला सहजपूर या गावातला उड्डाण पूल लागला होता आणि दुसरा हा जो उड्डाण पूल लागला आहे, या उड्डाण पुलाच्या शेजारून आपल्याला खालून पुढे मार्गस्थ व्हायचंय. त्याच्यानंतर उड्डाण पुलाच्या खाली जो चौक येईल त्या चौकातून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. उड्डाण पुलाच्या बाजूने अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर या सरळ रस्त्याने आपण या पुलाखालच्या मेन चौकात आलोय. या चौकातून आता आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे. या मार्गाने आपण आता सरळ सरळ सरस्वती घाटापर्यंत मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता पाठीमागे जो चौक गेला त्याला भेडा घाट चौराहा म्हणजे भेडा घाट चौक असं म्हणतात. त्या चौकातून आपण आतमध्ये उजवीकडे मार्गस्थ झालोय सरस्वती घाटापर्यंत जाण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण 2 किलोमीटर आपण आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हे बाबा बसलेत बघा. त्यांनी आपल्याला आतमध्ये या ठिकाणी आश्रमामध्ये जाण्यासाठी सांगितलंय. या उजव्या बाजूने आपण चाललोय. या मार्गाने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी राजहंस संस्कृत माध्यमिक विद्यालय आहे. तिथूनही आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी आपण आश्रमापर्यंत पोहोचलो. या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आश्रमामध्ये आसन लावून आता पुढे सरस्वती घाटावरती दर्शनाला जाऊयात. आश्रमातून बाहेर पडून डावीकडे आल्यानंतर समोर बघा कामदागिरी कुटी दिसते. तिथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणून उजवीकडे आपण जाऊयात सरस्वती घाटाकडे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे खाली उतरण्यासाठी. सरळ सरळ पुढे आल्यानंतर पुन्हा खाली उतरायला रस्ता आहे. इथून खाली आल्यानंतर बघा मुख्य रस्ता पलीकडून आहे. त्याच्या अलीकडून घाटावरती जाण्यासाठी एक मार्ग आहे. तिथून आपण घाटावर जाऊयात. सरस्वती घाटाची कमान आहे. मा नर्मदा नित्य महाआरती स्थल त्रिवेणी संगम सरस्वती. कमानीतून आतमध्ये आलोय आपण. आज दिवसभरात आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा दर्शन घ्यायला जाऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर अशा प्रकारचा हा घाट आहे. आपण खाली जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या दिवसभरातला सुंदर असं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. सूर्यदेव सुद्धा या ठिकाणी अस्त होताना आणि त्याचं प्रतिबिंब नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर ही गौमाता ज्या ठिकाणी उभी आहे ते गौकुंड आहे. त्या ठिकाणाहून सरस्वती मैयांचा या ठिकाणी प्रवाह चालू आहे असं म्हटलं जातं. ही गौमुख आहे आणि त्या ठिकाणी शिवलिंगही स्थित आहे. पहिल्यांदा आपण सूर्यदेवांचं दर्शन घेऊयात. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा घाट आहे. आपण खाली जाऊन सरस्वती मैयाच्या कुंडामध्ये दर्शन घेऊयात. या ठिकाणी सरस्वती कुंड आहे. गौमुखातून सतत धार चालू असते ही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आणि समोरच या ठिकाणी शिवलिंग स्थित आहे, त्यांचंही आपण दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आज दिवसभरात आपल्याला या ठिकाणी घडलेलं आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोड्या वेळ या ठिकाणी बसून आपण साधना करूयात आणि त्यानंतर आश्रमाकडे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी थोड्या वेळ साधना करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. पण त्या अगोदर या ठिकाणी त्रिवेणी संगम असा बोर्ड लिहिला होता पाठीमागे कमानीवरती. तर आपण या ठिकाणी बघूयात. हा जो मुख्य प्रवाह दिसतोय हा नर्मदा मैयाचा प्रवाह आहे. आणि या प्रवाहाला या डाव्या बाजूने या दुकानांच्या पलीकडून एक मैया येऊन भेटलेली, त्याला बुढी मैया असं म्हटलेलं आहे. ही बुढी मैया, समोरची नर्मदा मैया आणि या ठिकाणी गौमुख घाटातून येणारी सरस्वती मैया, असा हा 3 मैयांचा संगम आहे. म्हणून हे स्थान एवढं शांत आणि एवढं पवित्र आहे.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आता ज्या मार्गाने आपण आलो होतो त्या मार्गाने आश्रमापर्यंत जाऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 76व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण नरसिंह मंदिर गोरा घाट या ठिकाणाहून परिक्रमेला आजच्या पडावाच्या सुरुवात केली होती. साधारण 29 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव आपण पूर्ण करून आज सरस्वती घाटावरती स्थित असलेलं मां नर्मदा उदासीन कुटी आश्रम या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी महाराजांच्या विनंतीवरून थांबलेलो आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उद्या आपला नर्मदा मैयाच्या तटातटाने बऱ्यापैकी मार्ग असेल असं वाटतंय. बघूयात उद्या काय काय अनुभव येतात ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर.